एक महत्त्वाची बातमी हाती येते। आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातली आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टातली पुढील सुनावणी येत्या 8 एप्रिलला होणार आहे। सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडील मूळ रेकॉर्ड आता मागवून घेतलाय। तसंच येत्या 1 एप्रिल पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांनी आपलं उत्तर दाखल करावं असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। त्यानंतर या प्रकरणाची पुढची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार की हायकोर्टात हे ठरवलं जाणार आहे। कोर्टाने ओरिजिनल रेकॉर्ड समन केलेला आहे आणि 8 एप्रिलला ते म्हणले आम्ही डिटेलमध्ये ऐकू। कारण उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं म्हणणं होतं की नार्वेकरांनी सुभाष देसाई जजमेंटला कॉन्ट्रव्हीन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी, फक्त आमदार खासदारांच्या बळावरच त्यांनी हा पक्ष एकनाथ शिंदेंना दिलेला आहे। तर त्यामुळे आता आपल्याला 8 तारखेला समजेल की स्पीकरच्या ऑर्डर विरुद्ध सुप्रीम कोर्ट त्याच्यावर पण थोडीफार सुनावणी करेल आणि त्या दिवशी ते परत ठरवतील की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल। 1 डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार, मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे। आमचे जे दोन्ही साथीदार आहेत, याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रामराजे, तुमच्याकडे काय अधिक तपशील या सुनावणीबद्दल? बिलकुल, सुनावणीमध्ये दोन्ही पक्षांनी विशेष करून एकनाथ शिंदे यांच्याकडून विनंती करण्यात आली होती की विधानसभा अध्यक्षाकडे जे कागदपत्र सोपवलेले आहेत उद्धव ठाकरे गटाला, तर ते संपूर्ण फ्रॉड आहेत आणि ही बोगस कागदपत्र आहेत, तर त्याची तपासणी होणं गरजेचं आहे। त्यानुसार सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की विधानसभा अध्यक्षाकडील सर्व जे कागदपत्र ऍफिडेव्हिट सादर केलेले आहेत ते कोर्टाकडे सादर करावे आणि तारीख पुढची देण्यात आलेली आहे 8 एप्रिल। 1 महिन्याचा कालावधी यामध्ये देण्यात आलेला आहे। परंतु हे प्रकरण हायकोर्टामध्ये सुरू राहील का सुप्रीम कोर्टामध्ये सुरू राहील यावर निर्णय जो होणार आहे तो पुढच्या महिन्यातच होणार आहे। उद्धव ठाकरे यांची मागणी होती की लवकर, आता विधानसभा पण जवळ आलेल्या आहेत, अशा वेळी तातडीनं सुप्रीम कोर्टामध्येच यावर सुनावणी घ्यावी, कारण सुप्रीम कोर्टाला संपूर्ण प्रकरण माहित आहे आणि प्रकरण रफादफा इथेच करावं। परंतु सुप्रीम कोर्ट म्हटलं तसं नाही होणार, अगोदर संपूर्ण आम्हाला रेकॉर्ड मागून घ्यावा लागणार, त्याच्यामध्ये फॉर्जरी करण्यात आलेली आहे का हे तपासावं लागणार आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट सांगणार की हायकोर्टामध्ये सुनावणी चालणार की सुप्रीम कोर्टात। रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल। अपील ऍक्सेप्ट होण्याला म्हणत नाही। जेव्हा एखादी केस आपण त्या ठिकाणी लावतो त्यावेळेस त्या केसमध्ये नोटीस निघते, तशी नोटीस निघणं हे प्रोसेसचा भाग आहे। त्याच्यामुळे आता ती नोटीस निघाली म्हणजे काहीतरी त्याला वेगळं झालं किंवा ते आता खारिज होणार वगैरे असं एवढं मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात चुकीचं रिपोर्टिंग आणि चुकीचं स्पेक्युलेशन हे करणं योग्य नाही आहे।